आता काय झालं मला नाही कळत आहे. काय झालं खरंच सांग, काय झालं? राहा, सांगितलं ना तुला, राहा. मला बिस्किट मोडली ना सगळीकडची. म्हणजे वनीने 4 दिवस माहेरी पण नाही जायचं का हो? फक्त 4 दिवस मागितले होते. स्किट फ्लिप होतंय, उलट एक्झॅक्टली उलट झालं. हे घर कोंबडी बनून राहायचं का हो घरात? घर कोंबडीचा प्रश्न. देवा बाबा काय रे? पडशील ना ग, फरशी तुटेल ना माझी देवाच्या नादात. माझा जन्म का दिलास मला बाबा? या चौगुलांच्या घरात रांदी वाड्या उष्टी काड्या. मी रांदी वांडी उष्टी काय बोलतेस तू? घराच्या बाहेर जायचं नाही, खिडकी पण नाही उघडायची. मी इथे कोपऱ्यात बसून राहतो. अगं हे एवढं नाही, अगं नाही. हॅलो, हा किरण बोल. अरे किती दिवसांनी ऑफिसला विसरला असं तू जुन्या. काय 8 वर्ष काढीस ना लेका, विसरलास? काय बाकी नवीन ऑफिस काय? चाललंय आपलं काय मस्त. अरे तुला माहिती आहे काय, गॉसिपिंग. हे आपले बॉस आहेत ना प्रसादोक, त्यांना मेमो मिळाला परवाच. अरे नवीन YouTube चॅनल काढलाय ना, सगळ्यांच्या मागे फिरतात ते. लाईक करा, शेअर करा. परवा CEO आहेत ना आपल्या कंपनीचे, ते आलेले मीटिंगला. सर जरा लाईक करा ना. मोदीला. हो, बघितलंस की नाही त्यांचे व्हिडिओ? अरे मस्त आहेत. ए पोरगी जास्त शार्प आहे. हिडन टॅलेंट. प्रभाव जाणवतो. म्हणजे ती आली ना, नाही लक्ष जात रे. हो प्रसादोगांकडे लक्षच जात नाही. हो सांगेल कोणाला आता कुठल्या तोंडाने. हो काय नाही, बाकी काय नाही. अरे अजून माहिती आहे का तुला? अरे आपल्याकडे हॅपनिंग. ते जनरल मॅनेजर सई तामणकर मॅडम आहेत बघ. काय नाही जस्ट एक भरकटलो थोडा मी. आय एम सॉरी. अरे त्यांना परवा ऑडिटमध्ये पकडलं ना, अकाउंट्स ऑडिट होतं ना. अरे काय करतात त्या, रोज मालाडवरून निघतात पॅराग्लायडिंग करत आणि ऑफिसच्या गच्चीवर उतरतात आणि पेट्रोलचा अलाउन्स मागतात. वाउचरमध्ये पेट्रोल अलाउन्स मागितला 20,000 रुपये. पकडला गेला ना. रोज त्यांना अरे बघत नाहीत. आणि उडताना मी एकदा लिफ्ट मागितली, मॅडम नाही गेल्या वरच्यावर. जबरदस्त. हो ये रे. एक दिवस मस्त गप्पा मारूया. चल. ये काय, अरे बस क्या है, मिलते हैं उसमें क्या है. ओके बाय. ऐका ना, मी काय म्हणते. बोल. खूप दिवस झाले हो, माहेरी नाही गेले आईकडे. जरा 4 दिवस जाऊन येईन म्हणते. ओके जा. उसमें क्या है, जा. अगं बाई. काय झालं वने? ज्या वेगाने तुम्ही जा 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 असं म्हणाला, त्याच्यावरून असं वाटतं की तुमच्या मनात तेच होतं. म्हणजे
म्हणजे तुम्ही याचीच वाट बघत होतात मी कधी माहेरी जाते. झालं मनासारखं झालं तुमच्या. माझ्या मनासारखं? अगं म्हणे तुझ्या मनासारखं ना. तू मला म्हणालीस मला माहेरी, मला म्हणजे मला नाही, तुला माहेरी जायचंय आणि मग मी म्हणालो जा जा जा. मग ह्याच्यात माझं मन कुठे आलं मध्ये? तुझ्या मनासारखं झालं ना म्हणे. हो पण जा 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 असं म्हणताना एका क्षणाचाही विचार नाही केला तुम्ही. अगं विचार काय करायचा त्यात? तुझी इच्छा आहे ना म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं. आणि बघ आपला कांदेपोहाचा कार्यक्रम झाला तेव्हा ना विचार केला मी. म्हणजे म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केले असं म्हणायचं तुम्हाला? नाही 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 माझ्या पप्पांनी तुमच्या मानेवर तलवार ठेवली होती का? नाही वने. तलवार ठेवली होती का? वने नाही. तुझे पप्पा काय तलवार उचलणार? अरे मल्लिका शेरावतचा मर्डर बघताना पहिला अटॅक त्यांना आला होता. नाही नाही वने वने विषयांतर करू नका. म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केलं असं म्हणायचं? नाही वने, विषयांतर तू करतेस वने. रिलॅक्स रिलॅक्स. एवढं काही अरे ओय ओ हो अरे अरे एवढं काहीच नाही झालंय वने. अरे नाही वने, ऐक 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 रिलॅक्स एकदम. बाकीचं सगळं वने हे बघ, तू मला विचारलंस की मला माहेरी जायचंय, मी म्हणालो जा जा जा. याच्यात सरळ सरळ आहे, त्याच्यात घटना किंवा अरे देवा असं नाहीच आहे काही. हो बघा मी बोललो होते असं पण नाहीये त्याच्यात. एकदम सपक सरळ रिलॅक्स आहे. तू उगीच अर्थ काढतेस वेगवेगळे. रिलॅक्स. म्हणजे आता वनीच्या बोलण्याला पण काही अर्थ नाही का हो या घरामध्ये? अरे तसं नाही वनी वने. आता जाते म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना. अरे का असेल वने? एकदा तरी बोलावं असं वाटलं का? म्हणे थांब ना ग, माझं मन नाही लागत ग, तू थांब ना, आपण पिक्चरला जाऊया का? असं एकदाही बोलावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला? एकदाही बोलावं असं नाही वाटलं का तुम्हाला? असं का? एकदा तरी थांबवा ना. नाही नाही आता मी बस गेल्यावर तुम्हाला हे घर मोकळं झालं ना. अगं नाही. मोकळं होणार. नाही, तुम्ही नाही. तुमच्या त्या फुकट्या बेवड्या मित्रांना बोलावणार इथे घरात पार्ट्या करायला. कुछ भी करो, मित्रांना असं नाही हो, म्हणायचं. मी मला मनात- माहितीये. वने- तुमच्या डोळ्यात दिसतंय मी गेल्यावर 5व्या मिनिटाला फोन करणार तुम्ही तुमच्या अरे मी मित्राला. का करेन फोन? असं काही तुम्ही बोलला ए आओ पार्टी में नाचेंगे 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 असं सगळं करणार मला माहिती. वने, मी बोलवायचं असेल तर मेसेज पाठवेन ना. नाचेंगे नाचेंगे घरातलं का करेन हे एवढं सगळं? फोन करते. नाही 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 मी जाते, नाही, नाही, मी मित्रांना नाही, फोन- नाही, फोन हे द्या. बघ, हे बघ, वने नाही. फोन द्या. वने आई बाबा फोन द्या. बस वने ऐसा नाही. फोन द्या. वने घे. मित्रांच्या ग्रुपचं नाव काय? अरे सांगतो रे सांगतो. आता इथे उडी मारली नंतर ह्याच्यावर मार. नाही सांगतो. काय? ग्रुपचं मी ओपन करून देतो लवकर. तुला. मी ओपन करून देतो. नाव मी नाही सांगणार. ओपन करून देतो. मित्र पाय लवकर सांगा. हार्डकोर फॅन ऑफ बबिता भाभी. ऍक्च्युली ती शेरो शायरी करते, कविता करते, म्हणून आम्ही सगळे तिचे फॅन आहोत. आम्ही 4-5 मित्र. लाज वाटू द्या ओ, लाज वाटू द्या. लाज वाटू दे जरा. वने एक मिनिट. नाही मी ग्रुप कॉल करते. नाही वने नाही वने मित्र नाही. हॅलो हॅलो ओंकार भाऊजी. ओंकार पहिला आहे. ओ हॅलो. हा अच्छा तुम्ही ऍडमिन आहात का? वा वा मस्त परफेक्ट ऍडमिन आहे. अच्छा आणि कोण? श्याम भाऊजी. ओ तुम्ही पण आहात का श्याम भाऊजी तुम्ही? अच्छा हॅलो पीपी भाऊजी. अरे तुम्ही ऍडमिन हवे होता. हॅलो नाही मी सांगते मी का फोन केलाय सांगते. नाही मी काय मी जाते आता माहेरी. हो 4 दिवस घर मोकळंय आमचं. या ना तुम्ही पार्टी करायला. पार्ट्या करा जोरदार. हो उकिरडा करा माझ्या घराचा. उकिरडा करा तुम्ही. का वागतेस तू म्हणे? म्हणे हसल्यासारखी रडू नकोस ना. मला वाटलं हसतेस तू. वर्ष झाली लग्नाला. वणी हसते का रडते कळत नाही. काय हे म्हणे? कुठला प्रकार आहे हा? म्हणे कार मधली हसते का रडते कळत नाही. म्हणे कार मधली बावली अशी असते का? काय? नाही म्हणे नाही. मी कायम
निघून जाते या Relax, घरात बरं. तुम्हाला घर हे मोकळं ना नाही ग वने काय करू या घरात राहून काय करू रिलॅक्स राहा घरच्या लक्ष्मीला हकलताय तुम्ही अगं मी कुठे हाकललं तू मला विचारलंस फक्त तुम्ही घरच्या लक्ष्मीला हकलताय लक्षात ठेवा ही लक्ष्मी दारात पाय पण नाही ठेवणार मी कुठे हाकललं मी मला तुम्हीच हकलताय कारण तुम्हाला मी अडगळ झाले नाही वने तू अडगळ नाहीयेस वने तुझ्यामुळे घरात काय 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 माझ्यामुळे काय मला वेळ तर दे तुझ्यामुळे घरात काय विस्कळीत झालेलं घराला घर पण आलंय वने घराला घर- तुझ्यामुळे घर पण आलंय शपथ सांगतो ग वने का हकलताय या लक्ष्मीला कुठले सूर आहेत काय सूर आहेत बेसूर आहेत ग सगळे या ऐक लक्ष्मीला का हकलताय तुम्ही वने वने ऐक 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 इकडे तू शांतपणे बस ना वने नाही खेचता येते वने का हो, इतकी Relax. जड झाले का मी इतकं काही नाहीये वने तू सुरुवात करतेस नाही बाबा, ना मी ऐक नाही, सोफ्यावर ऐक नाही, ऐक ऐक काही झालेलं नाही काही झालेलं नाहीये ऐक 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 तुला आठवते का आधी काय झालं ते स्किट सुरू झालं माझा एक फोन झाला त्यानंतर तू आलीस मला जायचं आहे माहेरी मी म्हंटल चल चल जा 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 असं छान म्हटलं मी स्किट सुरू झालं चल चल जा जा असं नाही झालं लक्षात येते का फरक तुला रिलॅक्स 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 जा 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 इतकीच वेळ, जा 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 मग बस कर आता बस कर ए बस कर ग नाही बाबा तुमच्या घरात रडत नाही वनी आणि अशीच राहते इमोशन मारते आतमध्ये अरे नाही ग इमोशन मारले तरी म्हणणार आहेत का ते emotion? म्हणजे हे लोखंडाचे इमोशन्स आहेत का तुझ्या इकडे मी ऐक 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 माझं ओके वनर रिलॅक्स रिलॅक्स काय कर मस्त कर रिलॅक्स बरे रिलॅक्स 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 तुला राहायचंय घरात राहा जाऊ नकोस ओके तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही तू राहा इकडे ओके राहा डन वा दादा क्या हुआ आता काय झालं मला नाही कळत आहे काय झालं खरंच सांग काय झालं राहा सांगितलं ना तुला राहा काय यार वना बिस्किट मोडली ना सगळीकडची म्हणजे वनीने 4 दिवस माहेरी पण नाही जायचं का हो? फक्त 4 दिवस मागितले होते स्किट फ्लिप होतंय उलट एक्झॅक्टली उलट झालं हे वेग घर कोंबडी बनून राहायचं का हो या घरात अगं घर कोंबडीचा ए प्रश्न देवा ए बाबा ए काय रे पडशील ना ग फरशी तुटेल ना माझी देवाच्या नादात का माझा जन्म का दिलास मला बाबा या चौगुलांच्या घरात रांदी वाड्या उष्टी काड्या मी रांदी वांडी उष्टी काय बोलतेस तू हे घराच्या बाहेर जायचं नाही खिडकी पण नाही उघडायची मी इथे कोपऱ्यात बसून राहतो अगं हे एवढं अगं नाही म्हणे ते दिसते मी सोफ्याच्या मागे लपते मी अरे नाही अगं कुठे आहे अगं इकडे इकडे ये इकडे ये इकडेस का ग तू? मी कोणी मला बघेल बाबा नाही जात मी का रे बाबा ए देवा काय रे प्लीज स्टाईल आहे ते नको ना म्हणे बस का इकडे. जन्म दिला बाबा काय झालं? बाईचा जन्म काय असतो अगं काही झालेलं नाही एवढं काय असतो बाईचा जन्म हे घे, सांगेन एक दिवस अरे अगं ना अरे यार का रे मला ह्या जन्माला ऐक रिलॅक्स बाईचा जन्म काय रे बाबा बरं, relax. बाईचा नवऱ्याच्या घरात डोलीत या टक्कर 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 नाचा नाचा आणि आडव्याने तिरडीने जा तिरडी 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 अरे मला कळत नाही तिरडी तितिर हे कुठलं वाद्य आहे
तिरडी असं नाही म्हणे. ओव्हर आज केवढं लाऊड करतेस म्हणे. मी खरं सांगतो तुला, सूर्यवंशमपेक्षा लाऊड करतेस तू. रिलॅक्स. नाही म्हणे, नाही ग्राउंड फ्लोअरला होता पण नाही म्हणे. नाही बस बस. मी का आले? माझा जन्म तरी का रे बाबा का? ए बस गा तू बस. बघ आता शेवटचं माझं ना, बघ तुला माहेरी जायचं असेल तर तू जा, जायचं नसेल तर नको जाऊस. ओके, मला नको मध्ये घेऊस. क्लिअर? बस कर आता. वा रे वा म्हणजे मी गेले तरी काही फरक पडत नाही, नाही गेले तरी काही फरक पडत नाही का हो? मीच जातो बस झाला तर. वा रे वा, म्हणजे आता कळलं मला तुमचं प्लॅनिंग. माझं काय planning? काहीतरी कारणांवरून वाद करायचे आणि बायकोला घराबाहेर काढायचं. बायको नाही जाणार तर मग स्वतः जायचं. छान प्लॅनिंग केलं. हा मस्त प्लॅनिंग केलं. कसा वागू मी काय मी ओय प्रसाद हो, काय वागू कसा मी? मी जाऊ का हो 2 दिवस माहेरी? सांगा ना, मी जाऊ का 2? उत्तर तरी द्या हो मला. अच्छा, वनीशी आता बोलायचं पण नाही, वनी अदृश्य झाली. आता कोणाशी बोलू मी? या भिंतींशी बोलू का? ए भिंती, सांग बाई, जाऊ का ग मी 2 दिवस माहेरी? ही बहिणी पण तोंड फिरवलं. आता कोणाला जाऊ? या वनेचं उत्तर काय? तुमच्या ऍक्शन रिॲक्शनला सलाम. बागडला तुम्ही या मंचावर. कहर परफॉर्मन्स. प्रसादा, घरातल्या बाई आणि पुरुषामध्ये, नवरा बायकोमध्ये काही आर्ग्युमेंट झाल्या, तू मी झालं की भांडणं म्हणजे मतभेद म्हणजे मग ती हमरा तुमरी, मग ती अरे रावी एकमेकांवरची, मग ते भांडण विकोपाला जाणं, मग तो अबोला, मग तो 1 दिवसावरनं 1 आठवड्याचा अबोला, मग 1 महिन्याचा अबोला, मग कधी कधी 6 महिन्यांचा अबोला, आणि मग तो सगळा केओस होऊन जातो. हे सगळं होणं मला आवडत नाही. बरं, म्हणून चॅनल काढलंय. एवढं मोठं उत्तर ते. बाई. रम्या, फॅन्टास्टिक. थँक्यू. काय अप्रतिम मोठ्यांची कॉन्सेप्ट. आणि तू लिहिलं होतं अप्रतिम म्हणजे इतकं नॅचरल की क्या बात आहे. म्हणजे आता ती शेजारच्या घरात घडतंय की काय, ही उपमा सुद्धा इतकी शिळी झाली आहे. मला असं वाटत होतं मीच आहे की काय तिथे. इतकं नॅचरल, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम लिहिलं होतंस. आणि ॲक्च्युली असं होतं, म्हणजे काय रिॲक्शन द्यायची, पॉझिटिव्ह द्यायची का निगेटिव्ह हेच कळत नाही. ब्लँक व्हायला होतं कधी कधी. आणि मग धमाल येते. वनिता, मला आज कौतुक तुझं जास्त वाटतंय की हा आहे ना, हा राक्षस आहे रिॲक्शनच्या बाबतीत. अशा माणसाच्या समोर त्याच्या इतक्या नाही, कणभर त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने तू उभी राहिलीस आज. वा 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 वा. वा नाही. आणि अफाट पद्धतीने तू परफॉर्म केलंस आज वनिता. ज्या पद्धतीने तू ग्रो झाली आहेस, ज्या मॅच्युअर्डली तुला ह्युमर कळायला लागलाय, किंवा तुला गिव्ह अँड टेक तुझा कळायला लागला, किंवा तुझी एनर्जी कशा पद्धतीने वापरायची, कुठे ती सेव्ह करायची, कुठे त्याचा अतिरेक करायचा, ह्याचे जे सेन्सेस तुला यायला लागलेत, त्यामुळे तुला बघणं आणि समयाबरोबर तुला बघणं हे अत्यंत मेजवानी होत चालली आहे हळूहळू. वा वा, वेल सेड. वा वा. आणि त्या मेजवानीचा आनंद आम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. फॅब्युलस परफॉर्मन्स दोघांचाही. Thank you so much. कमाल मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. वने, खूप दिवस झाले म्हणून जुजबी द्यायला येते. मंडळी, आज पिंकी भाभीच्या
आमच्या सोसायटीमध्ये रंगणार आहे राखी पौर्णिमेचा सोहळा. चला बघूया ही पौर्णिमा आज कोणाकोणाच्या आयुष्यात अमावस्या आणते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या सरस कलाकारांना. दोन दोन लगा शामराव हा लगा राखी पौर्णिमा लगा महिन्याच्या फर्स्ट हाफ मध्येच येते हो. का बरं काय झालं अरे खिसा खाली होतो ना हो. हा महिना अखेरीला असलं तर कसं बाबा बहिणीला सांगतायत जरा तंगी आहे जरा घे समजू. हा. ए बाबा बहिणी आहेत त्या लय शहाण्या असतात काय कारण चालत नाहीत. तुला माहितीये राजपूत मी माझ्या बहिणीला बरं. आता राखी पौर्णिमेला हं. महागातला इयरफोन दिला. मग काय बोलली काय दादा इयरफोन लावायला मोबाईलच नाहीये मोबाईल बिघडलाय मोबाईल घेतला अख्खा. बापरे बाप काय कराल अरे जाऊ द्या हो पण प्रेम पण असतं ना त्यांच्या आपल्यावर. तेवढा आहे तेवढा आहे. आता राखी पौर्णिमेला माझी बायको गिफ्ट मागते काय कराल का बरं बोलते ताईला दिला मला पण गिफ्ट पाहिजे. द्या की मग बायकोला दिलं पाहिजे हो. आयला बायको एवढं चांगलं चांगलं करून खायला घालती त्याचं काय नाही पडापाग एवढं झालंय. आज केला असेल की नारळी भात हा केलाय ना काल रात्रीपासून फक्त तोच खातोय. तोच खातोय साजूक तुपातला पांढरा शुभ्र नारळी भात. हाय पिंकी भात. पिंकी भाभी क्या बात क्या बात. हाय खांडेकर. हाय. गुड मॉर्निंग. आय नो माहिती आहे मला माहिती आहे. हाय राजपूत. हॅलो हॅलो हाय. नमस्कार नमस्कार. काय माने या ना माने. अरे तुम्ही म्हणजे लगा शिनिता पिंकी. हाय. गुलाब कसे दिले. एक्सक्यूज मी. हो ना हो. चुप पडा तुम्ही हे आलतूपणा तुम्ही करता. तुम्ही म्हणजे हे दिसताय एकदम म्हणजे गुलाबाच्या गुच्छासारखं दिसताय हा, हा, एकदम तुम्ही. थँक्यू. कळलं कळलं त्यांना. पिंकी भाभी तुम्ही त्या आमच्या धुळ्याच्या मृणाल ठाकूर आहे ना शेम टू शेम त्यांच्या का दिसतं का. बापरे. हा थँक्यू. शूटिंगला चालल्या का. हो 11चा कॉल टाइम. असं असं शूटिंगला जाताना बोलते आकर्षक दिसता बरं का तुम्ही एकदम. राजपूत काय बोलताय. काय पिंकी भाभी फक्त शूटिंगला जातानाच आकर्षक दिसत नाहीत. पिंकी भाभी तो नेहमीच ए. आकर्षक दिसतात नेहमीच आकर्षक हो दिसतात. नेहमी दिसतात. थँक्यू खांडेकर. या वेलकम. आयला पिंकी भाभीला का तुमच्या शूटिंग वाल्याला काय अकाल बिकाल आहे का नाही काय. का दिवस काय आहे सुट्टी बिट्टी द्यायला नको होईल का. आज काही आहे का. काय आहे का राखी पौर्णिमा. आज राखी पौर्णिमा आहे. हो. अरे एक मिनिट काय झालं काय काय झालं पिंकी भाभी काय झालं. काय पिंकी भाभी काय सुट्टी मिळाली नाही म्हणून वाईट वाटतंय का तुम्हाला. मग मला सुट्टी मिळाली असती तर मला जास्त वाईट वाटलं असतं ऍक्च्युली. खबर काय झालं. नाही ना मला सांगा काय झालं. पिंकी भाभी तुम्ही या बसा. काय झालं बघा मला कळलं पाहिजे. माझ्या गळ्याची शपथ आहे माझ्या गळ्याची शपथ घ्या. माझ्या गळ्याची शपथ घ्या. मला सांगा माझ्या गळ्याची शपथ घ्या. अहो नाही गळा तुम्हाला हनुवटी आहे फक्त खांडेकर. अहो होता मला गळा शपथेचा गळा होता शपथ पण काय झालं सांगते. मला सांगा काय झालं. ऍक्च्युली राखी पौर्णिमेला मी बिझी राहण्याचा प्रयत्न करते कारण मला माझ्या भावाची खूप आठवण येते. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला भाऊ आहे बा. होता. ईश्वर त्याच्या नाही जिवंत आहे तो. त्याच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी देऊ बाबा. गेला म्हणजे कुठे गेला तो. मला माहित असतं तर मी त्याला घेऊन आले नसते का राजपूत. तेवढा आहे तेवढा आहे. तो
तो पळून गेलाय घरातनं. अच्छा म्हणजे परागंधा झाला बुवा. अरे कुठले शब्द हुडकून आणताय परागंदा? अरे अभ्यास आहे माझ्या, तुमच्यासारखा उच्छृंखल नाहीये मी परिपक्व आहे परिपक्व. हा. काहीतरी बोलते दिवस. पण काय झालंय तर काय करताय? माझ्या माझ्या गळ्याला हात लावून शपथ घ्या. मग काय झालंय सांगा. मी सांगते. भावाचं काय झालंय? मी सांगते माझ्या बाबांची अशी इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. अच्छा अच्छा म्हणजे हुशार होता वा. नाही 37% होते 12वीत. काय तुमचे वडील 37% पोराला डॉक्टर बनवायला निघाला होता. नाही पण त्याला ऑपरेशन करायला खूप आवडायचं. असं? तो ना मेलेल्या झुरळाचं सतत ऑपरेशन करायचा. अच्छा म्हणजे पोस्टमॉर्टम मला डॉक्टर व्हायचं होतं. ठीकच आहे. अँटिक पण खरंच अँटिक होता. असे ना भलतेच छंद होते त्याला. बाटल्या रंगवायचा. वाटल्या? हो रात्री बाटल्या आणायचा आणि सकाळी रंगवायचा. बाबा खूप मारायचे पण त्याला. बाबा का मारायचं? काचेच्या बाटल्या असायच्या? हा डोळं लाल असायचं का? थोडे हात थरथरायचं? कधी कधी. अरे बेवढं होतं ती. एवढं होतं अट्टल रातचं प्यायचं लपवायला मग बाटल्या रंगवीत बसा सकाळी. आणि काय बोलताय. म्हणून हाणला बापानं त्याला. बट काही का असे ना त्यांनी एवढं मारलंय त्याला की तो घरातनं पळून गेला एका पॉइंटला. दरवर्षी राखी पौर्णिमेला राखी बांधतात सगळे आणि मला खूप आठवण येते त्याची. नाही मी समजू शकतो दुःख. मी समजू शकतो तुमचं दुःख. एका बहिणीसाठी भाऊ काय ना मी जाणतो कारण मी स्वतः पण एक भाऊ आहे. सुबोध आ कोण सोबत? तिकडे बघा. माझ्या लक्षात कसं आलं नाही खांडेकर. काय तुम्ही सेम माझ्या भावासारखे दिसता. खांडेकर नाही हो काय हो नाही हो खांडेकर नाही हो. राखी बांधतो तुम्हाला please. बांधा 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 अहो, बांधा का- राखी काय असं असतं काय? राखी काय डायरेक्ट असं नसतं. राखी बिकी डायरेक्ट भाऊ वो लिगल प्रोसेस रहता है ऐसा काय डायरेक्ट भाऊ. मी काय भाऊ वाटतो? तुम्ही सेम दिसता हो. तुम्ही सेम सुबोध दिसता खरंच. आय स्वेअर. अहो नाही असेच डोळे होते सुबोधचे. असंच म्हणजे सेम सेम असे सुजलेले डोळे होते. अहो नाही रांजणवाडी आली आहे. ऍक्च्युली माझे डोळे हे आहेत है ना सोबत माझे हे डोळे ऍक्च्युली ऐसा आहे मैं. नाही पण तुमचे केस पण सेम सुबोध सारखे अहो आहेत. नाही हे ऑपरेशन केलंय बघ तुम्हाला दाखवतो. आहे बघा काय केलं होतं तुम्ही. ट्रान्सप्लांट केलेले आहेत मी. नाही माझे ओरिजिनल नाही आहेत केस. अरे जाऊ द्या ना खांडेकर. दिसता सुबोध ऐका ना सारखे. त्यांना दिसतोय तुमच्या भाऊ तर आता तुम्ही भाऊ हे, नाही भाऊ आहे नाही तुम्ही आता. बांधा ना राखी भाऊ राया. बांधा 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 ना हो माने भाऊ राया बांधा ना राखी. बांधा ना please. नाही, नाही. शेजारी राहत असला ना माणूस त्याला पण भाऊ समजले जातात. आणि तुम्ही शेजारी राहता त्यांच्या. अहो कुठल्या शेजारी मी ए विंगला राहतो त्या डी विंगला राहतात. अरे ए विंगची राखी काय डी विंग पर्यंत पोहोचत नाही का? राजे रजवाड्यांच्या राख्या कुठून पोहोचायच्या. बांधा त्यांना राखी बांधा. नाही, अहो, बांधा ना हो सुबोध भावा. खांडेकर प्लीज. ऐका माझं असं नाही ते 7 चेहऱ्याचे सेम असतात माणसं. असं भाऊ लगेच कसं करतात. मग तसं असेल तर राजपूत पण माझ्यासारखे दिसतात. मी काय तुमच्यासारखं दिसतो? सेम दिसतात राजपूत माझ्यासारखे. काही बोलता का तोंडाला येईल ते. तुम्ही सांगा मी दिसतो का त्यांच्यासारखा? नाही नाही. तुम्ही सुबोध सारखे नाही दिसत. अं, चिराग सारखे दिसता. मी चिराग सारखा दिसतो. चिराग काय तुमचा बॉयफ्रेंड होता का? नाही माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. सेम दिसतो चिराग. सेम सेम असंच टक्कल आहे त्याला. सेम दिसतो. आई शपथ. ऐका ना हो पिंकी भाभी मी धुळ्याचा असून धुळ्याचा वाटत नाही. मी अमेरिकेतला कुठून वाटतोय तुम्हाला? मला काय संबंध आहे? नाही तुम्ही सेम अमेरिकेचा सेम मी बघितलंय चिरागला. सेम या 2 भाऊ राया. पिंकी भाभी नेमकं किती भाऊ आहेत तुम्हाला? 2. भाऊ बांधा राखी बांधा. घ्या चला ओ या खांडेकर भाऊ सुबोध भाऊ या की बांधा राखी बांधा. राखी बांधा की. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. ऋत्विक गुड मॉर्निंग. हे काय आहे. हे काही नाही पिंकी भाभी हे जस्ट म्हणजे घरात लादी पुसत होतो आणि माझाच पाय सटकला. मायनर ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट होईल इज 10 दिस दिवसात. यार. दिस इज नॉट डन. नाही दिस इज फाईन. गुड मॉर्निंग. तुम्ही कशा आहात? गुड.
आज काही शूटिंग नाही का? आहे शूटिंग आहे त्यांचं हो. 11ची शिफ्ट लेट होते त्यांना तुम्ही चला 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 लवकर या, लवकर जा या. तुम्ही निघा, निघा. नाही इट्स ओके, मी थांबू शकते, मी थोडंसं लेट जाऊ शकते. आज मी खूप खुश आहे. वा छान छान. तुम्ही असं खुश राहत जा. खुश का आहात? आज मी 15 वर्षांनी राखी पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. अरे वा 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 छान छान. मग भावाकडे जाताय की भाऊ आलाय? 2 भाऊ राया आलेत. वा वा वा. एक मागाठाण्याचा आहे आणि एक तर डायरेक्ट अमेरिकेचा आहे. आज मी 15 वर्षांनी राखी पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. अरे वा 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 छान छान. मग भावाकडे जाताय की भाऊ आलाय? 2 भाऊ राया आलेत. वा वा वा. एक मागाठाण्याचा आहे आणि एक तर डायरेक्ट अमेरिकेचा आहे. मागाठाण्याचं म्हणजे खांडेकर? आणि मग अमेरिकेचा कोण? राजपूत. ऍक्च्युली माझा एक भाऊ आहे सुबोध नावाचा, पण तो खूप वर्षांपूर्वी पळून गेला. तर 15 वर्ष मी सेलिब्रेटच नाही केली राखी पौर्णिमा. आणि हे सेम सुबोध सारखे दिसतात आणि हे सेम चिराग सारखे दिसतात, जो माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. ऐका ना, ऐका ना. अरे वा, पिंकी भाभी छान, पिंकी भाभी तुमचा जो सुबोध होता भाऊ तो गेला पळून, पण जो दुसरा भाऊ आहे म्हणजे अमेरिकेचा भाऊ चिराग. चिराग त्याला जर असं वाटलं की बुवा तो असताना त्याच्यासारख्या दिसणाऱ्या या दुसऱ्याला तुम्ही राखी बांधली तर त्याला वाईट वाटून जाईल ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हिडिओ कॉलवर राखी बांधा ना, आजकाल ते चालतं. हा चांगली आयडिया ही. राजपूत व्हेरी गुड. म्हणजे चेहरा त्याचा असेल पण हात राजपूतांचा असेल. नाही ना रे. ऐका ना तुम्ही एक काम करा, तुम्ही असा हात त्याचाच असेल असं कुठे कुठे राखी बांधा व्हिडिओ कॉलवर. अच्छा व्हर्च्युअल राखी पौर्णिमा. हा हा चालतं असं चालतं. Okay. पण नाही चालणार कारण तो अमेरिकेत आहे म्हणाला ना हो. तुम्ही. तर मग आता तिथे रात्र असणार. आता झोपमोड करणं योग्य नाही हो, ना. right. मग तुम्हीच एक काम करा, तुम्ही राजपूतांचा राखी बांधलेला फोटो चिरागला पाठवा, मग त्याला बरं वाटेल. सरप्राईज द्या त्याला. हो चालेल, ही आयडिया मस्त आहे. कशाला? बेस्ट आहे. ह्यांचा पण पाठवा. सेम सुबोध भावाचा फील आहे बाबा. सेम टू सेम. म्हणजे माझी बायको तर ह्यांना बघितलं अयो भाऊराया असं हा, म्हणते. माझी बायको पण यांना भावड्या म्हणते, भावड्या. वा वा छान छान. नाही पण ऍक्च्युली मला किती राखी बांधावीशी वाटली तरी मी नाही बांधू शकत. का हो? राखी कुठे आहे माझ्याकडे? अरे यार, काय हो का नाही आणली राखी? मी तुम्हाला दुःखातून बाहेर काढलं असतं, मी बांधून घेतली असते ना राखी. मी पण काय पिंकी भाभी हट. माने माझ्याकडे येत राख्या, जरा ह्या खिशातून काढा. या खिशातून काढा ना. हा हा प्लीज काढा ना. माझ्याकडे म्हणजे माने ओ पिपी हा तुमच्याकडे का राख्या? तुमच्याकडे का राख्या? नाही, माझ्याकडे म्हणजे काय झालं, मी ऍक्च्युली आता बाहेरूनच आलो ना. माझ्या वहिनीने सांगितलं राखी आणायला, तिचे भाऊ येणार आहेत. पण आता काढायचं कशाला मत आहे? तुम्ही म्हणालात ना, तुम्ही राखी असती तर बांधली असती, त्यांचं दुःख हलकं करायचं असं काहीतरी म्हणालात. आता बांधूया आपण. नाही नाही एक काम करा, माझ्या बदली आधी माने ना मान्य ना बांधा. खरं काय ना त्यांना नाही मिळाली मग त्यांना वाईट वाटतं. माझा काय संबंध आहे? हो. मी नाही दिसत ना यांना कोणाचा. वाईट वाटतं, यांना बांधा. माझा काय संबंध आहे? काय वा रे वा शाणा. आम्ही पिंकी भाभी आम्ही बसतो ना ह्याच्यासाठी स्टॉक घेतल्यानंतर रुसतो. वा रे वा. मी नाही रुसणार. आता नाही रुसणार. नाही रुसणार आता मी. बस. वाईट वाटणार आहे का? नाही पिंकी भाभी. इट्स ओके, आपण तुम्हालाही बांधू. नको 2च राख्या आहेत, त्या 2च भाव आहेत, तसं मला नको करायला. तुम्ही बांधा. नाही, माझ्याकडे अजून एक आहे. 3 आणल्या होत्या मी, एक्स्ट्रा आणली होती, तुटली वगैरे. तर हे बघा, ओ नाईस. राखीवाला आहेस काय रे? वहिनीने सांगितल्या होत्या आणायला म्हणून मी आणल्या. ये 3 राख्या. मला नको ना बांधायला. अहो नको काय म्हणताय, घ्या ना बांधून. मला नको बांधायला. असं काय करता, आता म्हणालात ना दुःख कमी होईल त्यांचं, घ्या बांधून. मग तुम्ही घ्या बांधून. तू घ्या बांधून. बांधा, तुम्ही बांधा मग. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बरं वाटणार असेल तर प्लीज बांधा. नो हो प्रॉब्लेम. अगदीच. सॉरी, मला हे या हाताला कशी बांधणार राखी आता? डाव्या हाताला बांधा. डाव्या हाताला नाही बांधत राखी. नाही मला चालेल, तुम्ही बांधा. तुम्हाला चालेल, पण शास्त्र असतं ते, काहीतरी कारण असेल ना. फ्रेंडशिप बँड नाही कुठल्याही हाताला बांधायला. फ्रेंडशिप बँड कुठल्याही हाताला बांधतात का? हो. मग असतं तर बांधलं असतात. हा म्हणजे त्यात काय. हे घ्या. अरे, काय जनरल स्टोर उघडलंयस का काय?
नाही, आता कशात काढतायस बाहेर काय झालं फर्स्ट वीक मध्ये फ्रेंडशिप वीक असतो ना, तर एक फ्रेंडशिप बँड खिशातच होता तो, म्हटलं आता हे धरा. ओके, बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्हाला सुद्धा बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला पण असलंच बांधा की मला बी असलंच बांधा की नाही पण आता राख्या बांधायचं ठरलंय ना. चला या लाईनीत उभे राहा. काय मी तुम्ही जा नाही 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 मी नाही. काय चाललंय तुमचं? मला हे झालंय, काय? फ्रोझन शोल्डर झालाय, काय झालं फ्रोझन शोल्डर झालाय, हात वरती. ठीक आहे बांधा बांधा. अरे वा छान छान. फोटो काढले असते कोणी तर मजा राखी आली असती. पौर्णिमेच्या शुभेच्छा सुबोध. थँक्यू. भरून आलं त्यांना, भरून आलं. थँक्यू खांडेकर. द्या. नेक्स्ट माने. अयो हात कुठे गेला बांधा 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 माने असं काय करताय? हा, त्या बांधू. लाजताय कुठे हो? चांगलं. बहीण आहे ना. येस, छान दिसतंय, छान दिसतंय. थँक्यू. ठीक आहे. या राजपूत. नाही काय पिंकी हात वर आला. थँक्यू सो मच. नीट हात नीट धरा राजपूत, त्यांना बांधू हा द्या. हा बांधा बांधा आता काय. थँक्यू चिराग. याचा फोटो काढून प्लीज मला पाठवा. हा. पाठवतो पाठवते चिरागला. चिरागला पाठव. आणि प्लीज मला काही म्हणजे गिफ्ट वगैरे नाही दिलं तरी चालेल. हे पण ओवाळणी जायला हवी होती. दिली तरी चालेल. आय टेक इट. थँक्यू गाईज. थँक्यू. चलो बाय, मी निघते. तुम्ही, कुठे जाताय का? शूट आहे ना माझं, हा, निघते. मी सोडू तुम्हाला? तुम्ही कसे सोडणार आहात मला? कसं म्हणजे गाडीने? त्या खिशात गाडी आणलीस का आता नाही, चावी आहे, चावी आहे, मी सोडतो, या चला. अरे मोडलेस की बेण्या कसं सोडणार आहे गाडी चालवायची, असं अशी अशी चालवायची, एवढं काय. कशाला एवढं करताय? माझ्या गाडीने जाऊया, मी तुम्हाला ड्रॉप करते. सांगा कुठे जायचंय? नाही, मला कुठे नाही जायचंय, मला फक्त आता त्या राख्या तुम्हाला दिल्या ना, तर त्या नवीन घ्याव्या ओ लागतील. गॉड, प्लीज लेट मी बाय यू राख्या. नाही, ठीक आहे. लेट्स गो. मी सोडते तुम्हाला आणि तुम्हाला राख्या घेऊन देते. मी आलो खांडेकर. Sorry, हा. I'm so sorry. दर राखी पौर्णिमेला हात फ्रॅक्चर कसा असतो रे? बरोबर. नाटके नाटक्या माझा तर काय संबंध पण नव्हता मला उगाच राजपूत वाटलं. आपण खूप साधे. बोलते मी तर बोलतो आपण खूप भोळा- साधे आहोत. भोळा भोळा आहे मी एकदम. मी तर तुमच्यात त्यातल्या त्यातलाच साधा आपल्या मनात काहीच काहीच नसतं. पापच नाही. नाही मी तर बोळाच आहे एकदम. आता काय काय झालं रे? अरे बापरे. लिगली भाऊ नाहीच आहोत आपण. नाही जे हा? आता राखी काय फक्त बहीण भावाला बांधते असं थोडंच असतं. राखी मुळात रक्षणासाठी पण बांधली जाते ना. आमच्याकडे कसं आहे, बऱ्याचदा आहे ना, बायको नवऱ्याला राखी बांधून देते. कशासाठी? रक्षणासाठी. हा, रक्षण महत्वाचं. ही राखी रक्षणाची. रक्षणाची रक्षणाची अहो, राखी. माने रक्षणाची राखी आहे. आवाजी नाही मग मी पिंकी बाबीचं रक्षण करणार. मी पण करणार. मी हायच माग तुमच्या मी तर आता पिपी पासून पिंकी बाबीचं रक्षण करणार. केलंच पाहिजे. आता बघ, ए, पिपी. वा 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 वा, यु नो वॉट, कर्मा नोज एव्हरीथिंग. मला इतका आवडला हा विषय आणि तुम्ही बहारदार मांडला. क्या बात, क्या बात, खूप मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात प्रसाददा. बहारदार मस्त विषय होता आणि खूप मस्त फुलवलात तुम्ही ते. पशा काय झालं जर टोनिंग इतकं इरिटेटिंग, इतकं भयानक इरिटेटिंग होतं ते. वा वा, बहारदार मस्त. सावत्या, श्याम्या, पीपी मस्त. प्रिया फारच सुंदर, फारच सुंदर, फार मजा आली. म्हणजे त्याच्यात कुठेही खोटेपणा वाटला नाही. तो खरंच तुझा भाऊ हरवलाय, खरंच तुला त्याची आठवण आली, ते इतकं रिअल वाटलं आणि त्यामुळे यांची तडफड जास्त अंडरलाईन झाली. त्यामुळे मजा आली. बाकी गुलाब कसे दिले ते सांग नंतर. सई. गुलाबी परफॉर्मन्स होता. मी एक ऑब्झर्व केलंय की हे प्रहसन असलं की लेखक, संकल्पना सगळे इतकं मनापासून लिहितात आणि तुम्ही पण इतकं मनापासून करता की त्याची खूप मजा येते.
तो जो सिक्वेन्स होता की ओळी ओळी तुम्ही हात पुढे करून येत होता तो फार भारी होता. सावत्या तू म्हणाला अरे हात कुठे गेला, ते फार भारी होतं. भावा काहीतरी वेगळंच पकडलं होतं आज. आणि तू ह्या प्रहसनात विशेष धमाल करतोस. मला खूप आवडते ती धमाल. आणि प्रिय मस्त, वी लव्ह यू. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलं फार निरागस असतात. त्यामुळे नेमकं जे बोलायचं नसतं ते सहजपणे पटकन बोलून जातात. पण त्यामुळे जो काय गोंधळ उडतो तो पाहूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी विनोदवीर. ए काय करतोय? काय हॉस्पिटलची घंटा वाजवली. सांगतो काय तुला? बस इकडे. तुझा ती घंटा वाजवतोय. ओ पप्पा हाव तू इकडे बस, इकडे ये. इकडे येतात तू इकडे. काय बस इकडे. फालतू करतो. ओ आजोबा किती वेळ झोपता, उठा ना, मला पण झोपायचंय. मेल्या आजोबांका बरं नाहीये. हा बाबा, हा बाबा, हा बाबा. आम्ही आहे, आम्ही इकडेच आहे सगळे. तुम्ही शांत झोपा, गडबड करायची नाही, फक्त आराम करायचा. हा हा. ओ काय हो हा? जातायत गंगाजल काढू. ए, तू दादा येस. काय झालं? आणि त्याला वेळ आहे ना अजून. वेळ आहे. मराव दे मराव दे. बाबा मी आलो. बाबा आला बाबा मी आलो. आला तू. हा. मी आता काय नाचू काय रे? हो, वॉटर सेन्स ऑफ मरमर. नाही तसं नाही, तू लेट आलास ना म्हणून ते रागवून येत तुझ्यावर. नाही नाही बाबा मी वेळेत निघालेलो, फ्लाईट लेट झाली बाबा. हो बाबा, खरंच आमची फ्लाईट लेट झाली हो. बाबा बाबा बरे आहात ना तुम्ही बाबा? बरं बरं बरं. बाबा ही बघा तुमची नात शिवाली. बघा छोटी मुलगी. अरे गोंडू, अरे गोंडू, अरे माझी गोंडू, अरे कशी आहे तू? मी बाली आहे. वा वा वा. बरं झालं आजोबा तुम्ही लवकर गचकले नाही. हा मम्मी पप्पाला फ्लाईट मध्ये बोलत होते आपण जायपर्यंत म्हाताला जगतोय का मरतोय, जगतोय का मरतोय. गप. अच्छा, बाबा नाही काय बोलते? बाबा नाही. तो एक कमर नाही गप गप कार्टे. अभ्यास करायचा गपचूपपणे. तुला अभ्यास करायला नको आणि नसते उद्योग. गप्पा बस. ताई कशाला ओरडता लहान मुलाला? लहान मुलं खोटं बोलत नाहीत. बाबाने काय म्हणाल, म्हातारा जगतोय का मरतोय? नाही असं. वहिनी चुकीचं रॉंग आहे. बाबांना तुम्ही बोलता म्हातारा जगतोय की मरतोय. अच्छा, वाटलं नव्हतं रे तुम्ही असं बोलाल. नाही बाबा नाही. अहो नाही हो तिचं बाबा. काय ऐकताय बाबा? बाबा मी खरंच असं नाही बोलले. तुम्हाला वाटतं का बाबा मी असं बोलेन का बाबा? बाबा तुम्ही नका लक्ष, तुम्ही आराम करा. नका लक्ष देऊ, आराम करा. काय नाही बोलली ती. काय नका बोलली. गप्प बस, थोबाड पण ठेव. अरे तू तरी असं का करतोय पप्पा? तू पण विसरलास काय? काय? तू पण मगाशी फ्लाईट मध्ये बोलत होतास ना, पटकन जाऊन प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेऊ काका. अरे मम्मी पप्पा बोला ना, मंद्या काकाचा भरोसा नाही आहे, पागल आदमी आहे हो. क्या बात आहे दादा. वा रे वा, वा 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 रे वा. वा वा. अरे काय कार्यक्रम सुरू आहे काय? वा रे वा चाललंय. बघा बघा बाबा, त्याला लाज पण आहे. तुम्ही इकडे मराठा टेकलायत, तो बोलतो प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे म्हणून. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे. आई बाबा मी का बोले नसाव? मंदा तिचं काय ऐकताय? ती लहान आहे ती. लहान आहे बाबा ती. प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणं मी जिवंत असताना. काय बोलणार बाबा? ओ पशा काका, हा? तुम्ही आजोबांच्या ठशाचं टेन्शन घेऊ नका. पप्पांनी आजोबा जाणार हे माहितीये म्हणून आधीच टेम्पो वरती ठसे घेऊन ठेवलेत. काय नाही काय नाही काय नाही मुंगी. अरे मंद्या, वा रे वा, वा 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 रे वा. वा वा. अरे काय चाललंय? वा रे वा, वा रे वा. का कार्यक्रम सुरू
आहे का तू इकडे? नाही नाही मंदार वाटलं नव्हतं रे तू तरी असं करशील. बघा बाबा नाही बाबा बघा स्टॅम्प पेपरवर माझे अंगठे घेतले या माणसाने. पैसा काय पण करायचं? बाबा तुम्ही तरी कसं दिलात? अरे मला बोला पासपोर्ट बनवायचा आहे, युगांडाला यात्रेला जायचंय म्हणून त्यांनी माझे बाप घेतले ना अंगठे. बाबा तुमच्या तर ना ए, अहो, युगांडाला कोण जातात तीर्थयात्रेला? मला बोलला आहे काहीतरी मोठं. बरं झालं मी बाबा वेळेवर आलो. म्हणत्या काय काय वाट लावली असतीस बाबा बाबा काळजी करू नका. हवं तर अंगठा लावलेले स्टॅम्प पेपर आणून देतो, पण तुम्ही चांगले राहा, तुम्ही चांगले असले पाहिजे. सोडून दे विषय. बाबा जाऊ दे, आमचं एक झालं यांचं एक झालं. झालं, पिठोपाठ. हा, झालं, नको काहीच नको. पिठंपाट म्हणजे? नाही नाही म्हणजे जाऊ दे संपू दे. अरे झालं, बाप झालं. हे पप्पा काय काय तू बोललेला ना चैन मग मागू काय झालं लगेच माग जा. मागू काय शानपणा करून नीट माग. आजोबा अरे गोलू दुकानच्या. द्या ना काय चैन द्या ना गळ्यातली. ए शिवा गबस काय आई ग असं करू. गबस. ए गुंड्या, द्या ना चैन द्या ना. अरे माझी चैन कशाला तुला पाहिजे? नाही तर काय. अरे आजोबा पप्पा बोलले आपला म्हाताला जाम चिवत आहे, तो असं लोकांना देणार नाही. मलताना जर गोष्ट मागितली तर लहान मुलांना नाही बोलत नाही, मग तू माग. पाहिजे वा दे वा वा दे वा. अरे नालायका, काय केलं तू? नाही नाही बाबा वाटलं नव्हतं रे तू मोठा आहेस ना असं. बाबा अहो ती लहान आहे बाबा. ए शिवाली, काय? टुक, तुम्हाला नाही मिळणार काही. का? आजोबा मागे एकदा आंघोळ करत होते ना, तेव्हाच पप्पांनी त्यांची चैन काढून घेतलेली. ही नकली चैन आहे. अरे खोटी चैन आहे काय? खोटी चैन आहे. अरे मंद्या अरे वा अरे वा. मंद्या, वाटलं नव्हतं रे तू तरी असं वागशील रे. बघा बाबा बघा तुम्ही तरी काय चैन काढून दिली? मला काय बोलला माहितीये का? चैन आता जुनी झाली रे. मरायच्या वेळी नवीन चैन जर असेल गळ्यात तर डायरेक्ट स्वर्गात भेट होते, अप्सरा भेटेल तुला, म्हणून ना मी दिली रे. बाबा काय करू, म्हातारपणी पण अप्सरेचा नाद सुधरत नाही तुमचा. आता मी काय करू? तू बोललास तसा तर मी काय करू? बरं झालं वेळेवर आलो मी. म्हणजे अजून काय काय करून ठेवलं बाबांचं तू? अरे नाही ए तू ना घरी जा आणि म्हशीला पाणी पाच जा जा. मी नाही, इथे आजोबा मारायला टेकलेत आणि तुम्हाला म्हशीचं पडलंय. त्या हातात तोंडात नाही एक जरी शब्द आला ना, बुक लावून काढीन तुला. मला भूक लावून काढेल आणि तुम्ही काय पण बोलता ते चालतं काय? त्या डोळे बघ काय बोलले. काय काय अहो, बाबा विचारा बाबा अजून काहीतरी बोलले. इकडे बाबा विचारा. कायच नाही बाबा. इकडे 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 काय काय बोलत होत रे आई बाबा? आजोबा, आई बोलत होती की 3 तारखेपर्यंत म्हातारा काय करून टिकला पाहिजे, म्हणजे 1 तारखेला पेन्शन घेता येईल आपल्याला. अरे शपथ 1 महिन्याची पेन्शन मिळायला पाहिजे. मी 3 तारखेला बरं. नाही बाबा. मंद्या वारे वा वारे वा. अरे नाही नाही पण एक काम करा आजोबा, 3ला नका म्हणू 25ला मला. काय 25 नका. आजोबा तुला माहितीये का, मम्मी पप्पा बोलत होते की आपल्याला थायलंडला फिरायला जायचंय. आजोबा 25ला मेले नाहीत तर मग आपली तिकीट वाया जातील, म्हणून तुम्ही 25ला मला. थायलंडला फिरायला जायचंय. वारे पशा वारे वा. तरच काय करतोस? बघितलं काय बाबा, बघितलं काय कसा आहे तो? आज वाटली पाहिजे तुम्हाला लोकांना, तुम्ही असं वागता. थायलंडला जायचंय. वारे दादा वा दे वा. नाही रे बाबा. वा दे वा. अरे काय वारे वा चालले? वारे वा तोपड वय का ना? नालाय कुठले वारे चालले? काही कार्यक्रम चालले तुम्ही असं करता तुम्ही? शांत शांत. आजोबा, अरे, मी जिवंत असं. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही 3 तारखेलाच मारा आजोबा, कशाला? पेन्शन मिळेल ना. पागल आहेस? 25ला मला आजोबा थायलंडला फिरायला जायचं आम्हाला. नाही आजोबा, 3 तारखेला मारा, पेन्शन पाहिजे आम्हाला. आम्हाला थायलंडला फिरायला जायचं म्हणून. आले उतर. अगं लागताय ना. मग तू कोणतं बोलतो थायलंडला फिरायला? अरे ह्यांचं काय चाललंय? तुमचं पण काय चाललंय? नालाय का तुम्ही? चला चालते वा इथून, तुम्हाला काहीच मिळणार नाही. डॉक्टर आजोबा ए पप्पा मेली
आजोबा बाबा आम्ही मेलो नाही तुम्हाला मी मारीन मग जाईन ह्यांना हाकला इथून निघाय वा रे वा 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 फारच भारी परफॉर्मन्स, फार मजा आली. वेगळा विषय होता आणि तुम्ही खूप छान सादर केलात. बघा हासरसिक काय म्हणतात प्रसाददा. धमाल, मस्त मस्त विषय होता. पशा तू ऍक्च्युली ज्या पद्धतीने आलास आणि अरुणच्या अंगावर पडलास, मला असं वाटलं क्षणभर गंगाजल मागावं की काय. डेंजरस मुवमेंट होती, भयंकर, पण मजा आली. अरुण, जिलबी आणि बुंदी किती स्वीट असेल मला माहित नाही, पण तू खूप स्वीट आहेस. मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता. माणसाचा हव्यास आणि गोष्टींची हाव ही ह्युमरमधून अशी बाहेर येईल असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं. तुम्ही ते खूप छान मांडलं. अरुणदा, व्हॉट एनर्जी मॅन, फारच भारी. मजा आली, मजा आली. मंडळी, हास्याची ही तुफान मेल अशीच चालू राहणार आहे, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.